आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, दाल तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे. उद्धव ठाकरे आजपासून बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात यवतमाळ, वाशिम, हिंगोलीसह धाराशिवमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार. बंडखोरांसंदर्भात ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. 2-4 गद्दार निघून गेल्यानं शिवसेना संपत नसते. कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना संपू शकत नाही. नागपुरातून उद्धव ठाकरेंचा घणाघात. जो गरजते है वो बरसते नहीं. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर शिवसेनेचे नेते संजय राठोड यांची टीका. बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व देण्याचा सल्ला. मुंबई ते नागपूर मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकाच विमानानं प्रवास. टेक ऑफ आधी दोन्ही नेत्यांच्या दिलखुलास चर्चा आणि संवाद. राजकीय चर्चांना त्यामुळे उधाण. खासदार श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांनी घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन. केंद्रीय मंत्रिमंडळात दोघांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची जोरदार चर्चा. महाराष्ट्रामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढणार. कोकण, विदर्भासह अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट. तर किनारपट्टी भागामध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी. पावसामुळे जिल्ह्यातील अनेक लहान मोठे धबधबे पुन्हा प्रवाहित. MPSCची क गटाची संयुक्त पूर्व परीक्षा आता ऑनलाईन होणार. ऑफलाईन मधील त्रुटी टाळण्यासाठी आयोगाचा मोठा निर्णय. आखातामधील युद्धामुळे भडकलेले खनिज तेलाचे दर पुन्हा एकदा पूर्ववत पदावर. कच्चं तेल हे आता प्रति बॅरल $72 देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त होण्याची आशा. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची एंट्री. निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. तर खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. 11वी प्रवेशापासून अद्यापही निम्मे विद्यार्थी वंचित. 3 नियमित फेऱ्यांनंतर 14 लाख मुलांपैकी 7,35,000 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित. तिथीनुसार आज शिवराज्याभिषेक दिन. किल्ले रायगडावर शिवप्रेमींची अलोट गर्दी. तर नागपूरच्या महाल परिसरामध्ये शिवराज्याभिषेकाचा दिमागदार सोहळा. बीजिंगमधील सर्वात उंच गगनचुंबी इमारतीला विमानाची धडक. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. चायना झून टॉवर परिसरात प्रचंड खळबळ. नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय ही 24 तास. मी श्वेता भालेकर परब. आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या लक्षवेधी अशा 3 बातम्या. पहिली मोठी बातमी आहे उद्धव ठाकरे यांच्या संदर्भातील. उद्धव ठाकरे हे सध्या बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये दौरे करत आहेत. आज त्यांचा यवतमाळ, वाशिम, हिंगोली याच्यासह धाराशिवचा दौरा असणार आहे. या ठिकाणच्या शिवसैनिकांना, तिथल्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. तर दुसरी मोठी बातमी आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा आहे आणि तो किल्ले रायगडावर होतोय. या सोहळ्यानिमित्तानं राज्यभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. नागपूरमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्तानं विशेष कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय. तर तिसरी लक्षवेधी बातमी आहे केतन अग्रवाल हत्या प्रकरणासंदर्भात. आता या प्रकरणामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची एंट्री झाली आहे. या प्रकरणामध्ये त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता पुढील काळात या प्रकरणाला कुठलं नवं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.
तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, मुंबईतून जोडल्या गेलेले आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे. तर उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांनी एकत्र विमान प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये ज्या चर्चा सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भातली बातमी ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर यवतमाळमधून श्रीकांत राऊत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात सध्या उद्धव ठाकरे यांचा दौरा आहे, त्यामुळे त्या ठिकाणी सध्या कसं वातावरण आहे, काय नेमकी तयारी करण्यात आलेली आहे शिवसेना युबीटी कडून, त्या संदर्भातली माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. नागपुरातून अमर काणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नागपूरमध्ये सध्या शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आलाय आणि त्या निमित्तानं सध्या उत्साही वातावरण पाहायला मिळते, त्या संदर्भातली माहिती अमर काणे आपल्याला देतील. तर पुण्यातून चैत्राली राजापूरकर आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्यांच्याकडे या संदर्भातली काय माहिती ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तर सुरुवातीला महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. महत्त्वाची बातमी आहे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच विमानानं प्रवास केल्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे आणि फडणवीस विमानात बसले आणि त्यावेळी त्यांनी एकमेकांशी दिलखुलास संवाद सुद्धा साधला अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि अनिल देसाई सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत उपस्थित होते. मुंबई ते नागपूर असा ठाकरे आणि फडणवीसांनी एकाच विमानानं प्रवास केला. तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे. सीमा, राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगर वरून जे काही रणकंदन सुरू आहे, शिवसेना युबीटी आणि शिवसेनेवर एकमेकांवर त्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे काल फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानानं प्रवास केला आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा सुरू झालेली आहे. काय नेमकी चर्चा सुरू झाली आहे, काय नेमकं पडद्याआड सुरू आहे? नक्की श्वेता, जेव्हा मोठे राजकीय नेते एकमेकांना भेटतात तेव्हा खरं तर चर्चा तर ही मोठ्या प्रमाणात होतेच. काल ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने नागपूरच्या दिशेनं प्रवास केला आणि जेव्हा याबाबतचे व्हिडिओज आणि फोटोज माध्यमांमध्ये आले तेव्हा राजकीय विश्लेषक आणि सोबतच वेगवेगळ्या पक्षाचे नेते हे प्रतिक्रिया द्यायला त्यांनी सुरुवात केली. आणि अर्थात या भेटीनंतर या आलेल्या फोटो व्हिडिओज पाहिल्यानंतर अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लावले जातात. जसं तू आता म्हणालीस की राज्यामध्ये सध्या ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू आहे आणि सोबतच भविष्यात ठाकरेंचे अजून काही आमदार हे फुटणार अशी देखील चर्चा सुरू असताना ही भेट जी आहे ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते. खरं तर योगायोगाने त्या दोन्ही नेत्यांनी एकाच विमानाने प्रवास केला. त्या ठिकाणी गेल्यानंतर एकमेकांना त्यांनी नमस्कार केला. सोबतच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे नेते होते, आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई यांना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमस्कार केला आणि त्यांच्यासोबत देखील चर्चा केली. खरं तर जेव्हा अशा प्रकारची योगायोगाने भेट होते, जेव्हा कट्टर विरोधक एकमेकांच्या समोर येतात तेव्हा चर्चा होते ती म्हणजे बॉडी लँग्वेजची. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटतात, मग ते विधान भवनात असेल किंवा मग आता काल झालेला एकाच विमानाने प्रवास, जेव्हा जेव्हा नेते एकमेकांना भेटतात तेव्हा त्यांची बॉडी लँग्वेज ही बरंच काही सांगून जाते. जरी ते एकमेकांच्या पक्षाच्या मंचावरून एकमेकांवरती टीका करतात, मात्र जेव्हा केव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा एका मित्रासारखे एकमेकांना भेटतात. काल आपल्याला जशी माहिती मिळाली आणि जे आपण सध्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय, एकमेकांना नमस्कार केला आणि विमानाने प्रवास करत असताना दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाल्याची माहिती जी आहे ती मिळते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे मागील अनेक वर्षांपासून एकमेकांच्या विरोधात राजकारण करतात. ज्या पद्धतीने पक्ष फोडले गेले त्यावरून अनेकदा उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका देखील केलेली होती. मात्र समोर येत असताना जेव्हा एकमेकांना भेटतात तेव्हा मात्र बॉडी लँग्वेजमधून एक वेगळा संकेत आणि वेगळे तर्कवितर्क हे आपण लावू शकतो. ऑपरेशन टायगर नंतर झालेली ही भेट, योगायोगाने झालेली ही भेट, त्या भेटीचे भविष्यात आपल्याला काही पडसाद पाहायला मिळतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल. नक्कीच सीमा, ऑपरेशन टायगर झाल्यानंतर हे सगळं भाजपनंच घडवून आणलेलं आहे अशी टीका बऱ्याचदा झालेली होती आणि त्यानंतर हे दोन्ही नेते एकमेकांना भेटतात. बरं, यांची देहबोली सुद्धा तितकीच आपल्याला रिलॅक्स आणि अगदी खेळीमेळीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळालं, त्यामुळे निश्चितच या संदर्भात चर्चा झालेली आहे. संजय राऊत या संदर्भात काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी.
वळा पुढच्या बातमीकडे. 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे फुटीर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करतायत. आता या दौऱ्यासाठी काल ते नागपूरमध्ये दाखल झाले. दरम्यान यावेळी शिवसैनिकांकडून त्यांचं जंगी स्वागत सुद्धा केलं गेलं. यावेळी शिवसैनिकांना संबोधित करत असताना ठाकरेंनी फुटीर खासदारांवर आणि सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. आतापर्यंत जे गेलेत अनेक गद्दार निघून गेलेले आहेत, मात्र माझ्यासोबत कडवट शिवसैनिक आहेत आणि तोपर्यंत माझा पक्ष शिवसेना हा पक्ष संपणार नाही असं त्यांनी म्हटलंय. कुणाच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी शिवसेना कुणीही संपवू शकत नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जात आहेत. यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीसह धाराशिवचा दौरा ते करणार आहेत. शिवसैनिक पदाधिकाऱ्यांसोबत संवाद सुद्धा साधणार आहेत. खासदार फुटीनंतर पक्ष संघटन पुन्हा एकदा मजबूत करण्यावर त्यांनी भर दिलाय, लक्ष केंद्रित केलंय. ठाकरे बंडखोरांसंदर्भात त्यामुळे काय बोलणार या दौऱ्यादरम्यान हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस बंडखोर खासदारांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. बंडखोरांच्या मतदारसंघात जाऊन तिथल्या शिवसैनिकांशी त्याचबरोबर पदाधिकाऱ्यांशी संवाद सुद्धा साधणार आहे. आज 4 वाजता आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा हिंगोली येथे दौरा आहे. इथूनच मराठवाड्याच्या दौऱ्याची सुरुवात होणार आहे आणि जे गद्दार खासदार आमच्यातून फुटून गेलेत त्यांना धडा शिकवण्यासाठी, त्यांना धडकी भरवण्यासाठी त्या ठिकाणी शिवसैनिक मोठ्या जोशात येणार आहेत. हजारोच्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत आणि गद्दारांना गद्दाराची जागा आम्ही दाखवून देणार आहेत. तर बंडखोरांच्या मतदारसंघातला उद्धव ठाकरे यांचा हा दौरा आणि त्यामुळे या दौऱ्यादरम्यान नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी श्रीकांत राऊत. श्रीकांत, मतदारसंघ जे बंडखोर खासदार होते ते निघून गेलेले आहेत आणि त्यामुळे आता त्या ठिकाणी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि त्यासाठीचा दौरा सुद्धा त्यांनी आखलेला आहे. कशा पद्धतीचं सध्या नियोजन करण्यात आलेलं आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे काल यवतमाळला पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई अशी मंडळी उद्धव ठाकरेंसोबत यवतमाळात पोहोचलेली आणि आज ते दुपारी 11 वाजता जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. यवतमाळ, वाशिम या लोकसभा मतदारसंघामध्ये ते यवतमाळ आणि वाशिम या दोन्ही ठिकाणी सभा घेणार आहेत. खरं तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख, जे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे होते, गेल्या 2 वर्षांपूर्वी ते लोकसभा निवडणुकीत मताधिक्याने विजयी झाले, परंतु 2च वर्षानंतर त्यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि शिंदेंचा हात धरला. त्यामुळे कुठेतरी संतापाचं वातावरण हे शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्यामुळंच खासदार संजय देशमुख यांच्या बंडखोरीचा समाचार घेण्यासाठी उद्धव ठाकरे हे आज यवतमाळमध्ये आलेले आहेत. उद्धव ठाकरे हे कशा पद्धतीनं संजय देशमुख शिवाय शिंदे गटावर प्रहार करतात याकडं निश्चितच लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या या दौऱ्यावर कुठलीही टीका टिप्पणी न करता आम्ही कामाने उत्तर देऊ असं पालकमंत्री संजय राठोड यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीतच ठाकरेंचा आजचा हा दौरा इथून पुढे ज्या ज्या खासदारांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केलेली आहे त्या खासदारांच्या मतदारसंघांमध्ये होणार आहे आणि यवतमाळमध्ये कॉटन मार्केट चौकातील APMCच्या एका शेडमध्ये या सभेचं आयोजन स्थानिक शिवसैनिकांनी केलेलं आहे. सभेला गर्दी व्हावी आणि जे निष्ठावान सैनिक आहेत, जे जुने जाणते सैनिक आहेत त्यांना या सभेला आणावं असं नियोजन या शिवसैनिकांनी केलेलं आहे. एकंदरीतच भावनिक साथ ही उद्धव ठाकरे शिवसैनिकांना घालतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे आणि दुसरीकडे ही भावनिक साथ घालतानाच
पक्ष संघटना मजबूत करणे, शिवसैनिकांची मोड बांधणे आणि एकंदरीतच डॅमेज कंट्रोल करणे याकडे उद्धव ठाकरे कशा पद्धतीनं नियोजन करतात या दृष्टीनेही लक्ष लागलेलं आहे. अगदी त्यामुळे ठाकरे हे बंडखोरांच्या मतदारसंघामध्ये दौरा करणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते कुणावर टीका करतात, कशा पद्धतीची ही टीका असते हे पाहणं सुद्धा तसंच महत्त्वाचं आहे. आपण पाहतोय उद्धव ठाकरे हे यवतमाळ, वाशिम, हिंगोलीसह धाराशिवचा दौरा करणार आहेत. शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांसोबत ते संवाद सुद्धा साधणार आहेत आणि यावेळी खासदार फुटीनंतर पक्ष संघटना मजबूतीवर त्यांनी भर दिलेला आहे. त्यामुळे आता या मतदारसंघातल्या दौऱ्यासंदर्भात जेव्हा आखणी करण्यात आलेली आहे त्या कार्यक्रमामध्ये आता कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीचा हा कार्यक्रम होणार आहे आणि त्याचबरोबर ठाकरे नेमके बंडखोर खासदारांना उद्देशून काय बोलतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. स्वप्नील जाधव आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. स्वप्नील, उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाणार आहेत. पुन्हा एकदा पक्ष संघटनाच्या मजबूतीवर त्यांचा भर असणार आहे. त्यामुळे कशा पद्धतीचं नेमकं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांना उद्देशून काय बोलणार याकडे सुद्धा लक्ष लागलंय. नक्कीच बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा दौरा आहे. यवतमाळपासून या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे. यापूर्वी आपण जर बघितलं तर ईशान्य मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या 2 सभा झाल्या होत्या आणि मोठी शक्ती प्रदर्शन ठाकरे गटाकडून झालं होतं. मात्र आता उर्वरित महाराष्ट्र म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उद्धव ठाकरे आलेले आहेत आणि एकूणच या 3 दिवसामध्ये अनेक सभा या उद्धव ठाकरेंच्या होणार आहेत. सर्व प्रमुख खासदार जे आहेत ते या मतदारसंघांमधून आहेत. काही काँग्रेसमधून आलेले असतील, मात्र शिवसेनेचे सुद्धा एक खासदार आहेत यामध्ये. एकूणच या मतदारसंघामध्ये जाऊन उद्धव ठाकरे सर्व जे मतदार आहेत त्यांची माफी मागणार आहेत आणि त्यांच्याकडून पासून नवीन सुरुवात सुद्धा करणार आहेत. मी सध्या यवतमाळ येथील उद्धव ठाकरे यांच्या हॉटेल बाहेर आहे. मात्र इथूनच थोड्या अंतरावरती उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. खरं तर आज 3 सभा नियोजित आहेत खासदारांच्या मतदारसंघामध्ये. प्रत्येकी 2 आमदारांच्या मतदारसंघात 1 सभा अशा प्रकारचं नियोजन आहे. या नियोजनामध्ये 3 सभा आज दिवसभरात होतील. मात्र एकूणच संजय देशमुख हे या यवतमाळ जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यामुळे संजय देशमुख यांना उद्देशून उद्धव ठाकरे काय म्हणतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. कारण संजय देशमुख यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी यवतमाळमध्ये उद्धव ठाकरे आले होते. महाविकास आघाडीचे इतर नेतेही आले होते. मोठमोठ्या सभा सुद्धा झाल्या होत्या. यानंतर आपण जर बघतोय आता पक्षफुटीनंतर पुन्हा एकदा संघटन मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढवण्यासाठी, त्याचप्रमाणे जे मतदार आहेत ज्यांनी संजय देशमुख यांच्यासाठी काम केलेलं आहे, मग ते महाविकास आघाडीचे मतदार असतील किंवा एकूणच ठाकरे गटाचे मतदार असतील, यांच्यापर्यंत उद्धव ठाकरे पोहोचत आहेत आणि उद्धव ठाकरे या मतदारांना उद्देशून काही आज घोषणा सुद्धा करू शकतात, काही आदेश देऊ शकतात. एकूणच ऑपरेशन तुडवा हे ज्याप्रमाणे मुंबईतून आवाज देऊन सुरू केलेलं आहे त्याचे कुठेतरी पडसाद या यवतमाळमध्ये पाहायला मिळाले होते. कारण यवतमाळमध्ये खासदार फुटीनंतर पहिलं आंदोलन हे खासदारांच्या विरोधात झालं होतं. त्यामुळे आज उद्धव ठाकरे नक्की काय या सर्व मतदारांना बोलतात आणि त्यांना काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. अगदी निश्चितच धन्यवाद स्वप्नील दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. जो गरजते है वो बरसते नाही असं संजय राठोड यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावर राठोड यांनी टीका केली आहे. बोलण्यापेक्षा कामाला महत्त्व दिलं पाहिजे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय आणि त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. गरजते है वो बरसते नहीं और जो बरसता है वो गरजता नहीं. तर आता कृती कोणासाठी आहे, कोण काय करून राहिला, नुसता बोलून हे कर बोलण्यापेक्षा खरं तर काम केलं पाहिजे. आणि आज आम्ही ज्या पद्धतीनं काम करतोय, बोलण्यापेक्षा काम करणं याला आम्ही महत्व देतो आहे. आणि म्हणून बोलायला तर आता बऱ्याच गोष्टी स्टेटमेंट झाले, बोलल्या गेलं, परंतु काय झालं हे सर्वांनाच माहीत आहे. मल्हार पाटलांनी ओमराजेंना डिवचलं. धाराशिव शहरामध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. मल्हार पाटील MP 2029 आशय असे बॅनर लावलेले आहेत. मल्हार पाटील लोकसभेला ओमराजेंविरोधात लढण्याची तयारी करणार असल्याचं या बॅनरमधून सध्या सांगितलं जातंय. त्या संदर्भातला आशय पाहायला मिळतोय. ओमराजेंविरोधात मल्हार पाटलांनी आता शड्डू ठोकलेला आहे. 2029 मल्हार पाटील MP म्हणजे खासदार अशा पद्धतीचा हा बॅनर आपल्याला दिसतोय. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार 353वा सोहळा हा किल्ले रायगडावर संपन्न होतोय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे. मंत्री उदय सामंत, भरत गोगावले हे सुद्धा या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या निमित्तानं किल्ले रायगडावर जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. राजदरबारात भव्य मंडप उभारण्यात आलाय. राज्यभरातून हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक दिनाच्या सोहळ्यासाठी दाखल झालेत.
नागपुरामधून शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दिमागदार आयोजन करण्यात आलंय. शिवाजी महाराज चौक आणि महाल इथे मोठ्या उत्साहात हा सोहळा सध्या साजरा केला जातोय. ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य पालखी मिरवणुकीनं या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर शिवकालीन क्रीडा प्रात्यक्षिकांचं सादरीकरण सुद्धा करण्यात आलं. आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी अमर काणे यांच्याकडे. अमर, सध्या नागपुरातली दृश्य आम्ही पाहिलेली आहेत. शिवकाळ अवतरलाय अशी साधारण अनुभूती आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून येते. आपण सध्या तिथे आहात, काय नेमकं वर्णन कराल? आपण नागपुरात हे जे आहे ते थेट दृश्य बघतोय. शिवराज्याभिषेक दिनाचा हा संपूर्ण उत्साह पाहतोय आणि शिवतीर्थ महाल येथे हा संपूर्ण उत्साह आपल्याला दिसून येतोय. ढोल ताशांचा गजर येतोय आणि अगदी पहाटेपासूनच हा संपूर्ण उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे. खरं तर नागपुरात जसं वातावरण आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठं वातावरण रायगडावर आहे, कारण की शिवराज्याभिषेकाचा सगळ्यात मोठा सोहळा राज्यातला हा रायगडावर होता. तिथेही प्रचंड असा उत्साह आहे. नागपुरातील या संपूर्ण शिवराज्याभिषेक दिनाच्या उत्सवामध्ये तरुणाईची संख्या लक्षणे दिसत आहे. सगळे मावळे मोठ्या उत्साहात पहाटेपासून सहभागी झालेले आहेत. नागपूर असो किंवा रायगड वा इतर राज्यातील इतर शहरं सर्वत्र हा सगळ्या मोठ्या उत्साहात हा संपूर्ण सोहळा साजरा करण्याचा आता आपण बघतो ते दृश्य जे आहे ते आता ढोल ताशा पथकांचं वादन सुरू आहे. त्याच्यापूर्वी शिवकालीन क्रीडा असो किंवा इतर काही पारंपरिक कार्यक्रम असो ते मोठ्या दिमाखात पार पडलेले आहे. अतिशय मोठ्या अशा उत्साहात हा संपूर्ण कार्यक्रम सुरू आहे आणि मोठा असा उत्साह केवळ नागपूर असो रायगडच नव्हे तर संपूर्ण राज्यात दिसून येतो आहे. निश्चित धन्यवाद अमर, आपण केलेल्या या संपूर्ण वर्णनासाठी. वळूया पुढच्या बातमीकडे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सियाचा पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. भावासोबत पार्टी करतानाचा हा व्हिडिओ आहे आणि सियाच्या भावाची सुद्धा पोलिसांकडून आता चौकशी केली जाते. 10 तास चौकशी करण्यात आली आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आरोपी सिया हिच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर आता तिच्या भावाची सुद्धा चौकशी केली जाते. सियाचा पार्टी करतानाचा व्हिडिओ समोर आला. भावासोबत पार्टी करतानाचा तिचा व्हिडिओ आणि सियाच्या भावाची आता पोलिसांकडून काल 10 तास चौकशी करण्यात आलेली आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांची एंट्री झाली. निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. फडणवीसांच्या आदेशानंतर निकमांची नियुक्ती झालेली आहे. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन मुलाला न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर तातडीनं कारवाई करत खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा असे आदेश दिले. तसंच ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी विधी न्याय विभागाला निर्देश दिले. माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने हमारी अपॉइंटमेंट की ऑर्डर इशू की है. अभी तक तो पुलिस इन्वेस्टिगेशन चालू है. चार्जशीट दर्ज होने के बाद ही हम बता सकते कि इसमें क्या इन्वेस्टिगेशन स्टेज है. देखिए, अभी तो कुछ बता नहीं सकता हूं क्योंकि बहुत प्राइमरी स्टेज है और इन्वेस्टिगेशन चल रहा है. देखो, दोनों तरफ से, लड़की के तरफ से लड़के के तरफ से दावे प्रतिदावे कर रहे हैं. हमें अभी थोड़ा वेट करना होगा. केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवले गेलेत. लोहगडावर सियानं इशारा केल्यानंतरच प्रियकर चेतननं केतनला ढकललं असं प्रथम दर्शनी तपासातून समोर आलंय. अग्रवाल कुटुंबियांकडून जे जे सांगितलं जात आहे ते सर्व गांभीर्यानं घेऊन त्याचा तपास केला जातोय. महत्त्वाचा जबाब म्हणजे नीरज कुमारचाही जबाब नोंदवलेला आहे. सर्व ओव्हरऑल मिळून 8 ते 10 लोकांचे आतापर्यंत जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. पंचनामे सुरू आहेत. सीसीटीव्ही सगळे चेकिंग चालू आहे. डेटा अनालिसिस सुरू आहे. त्यांचं ओव्हरऑल प्लॅनिंगच होतं. तसं यांचं ठरलेलं होतं की यांनी इशारा दिल्यानंतर त्यांनी ऍक्शन मध्ये यायचं.
या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांच्याकडे. चैत्राली, काय नेमकं सध्या घडतंय, कशा पद्धतीने जबाब नोंदवले जात आहेत आणि त्यातून काय माहिती समोर आली आहे? केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आता नवी अपडेट समोर आलेली आहे. आतापर्यंत 10 जणांचे जबाब जे आहेत ते या प्रकरणामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. यामध्ये सियाचा भाऊ असलेला साहिल गोयल याला देखील पोलिसांनी काल चौकशीसाठी बोलवलेलं होतं. तब्बल 10 तास या साहिलची जी आहे ती चौकशी करण्यात आली होती. सकाळी 11च्या दरम्यान साहिल हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी हजर झाला होता आणि रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जे आहे ते साहिलला पोलिसांनी सोडण्यात आलेलं आहे. या प्रकरणी साहिलने जे आहे ते संपूर्ण सहकार्य केल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे. तर या संपूर्ण प्रकरणामध्ये आतापर्यंत नीरज कुमार जो चेतन चौधरीचा दुकानामध्ये काम करणारा कर्मचारी होता त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली आणि त्यानंतर आता आरोपी असलेली सिया हिच्या भावाला देखील पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेलं होतं. आतापर्यंत 10 जणांचे जबाब जे आहेत ते यामध्ये नोंदवण्यात आलेले आहेत. एक व्हिडिओ जो आहे तो सियाचा सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिया जी आहे ती पार्टी करताना दिसत आहे आणि त्यामध्ये सियाचा भाऊ साहिल याचा देखील समावेश असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि हाच व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता सियाच्या भावाला देखील चौकशीसाठी बोलवलेलं होतं. मात्र ही चौकशी 10 तास झाली. 10 तासानंतर ही चौकशी संपली. आता यामध्ये आणखी या चौकशी दरम्यान साहिलने काय उलगडा केलाय का किंवा या संपूर्ण प्रकरणाबाबत साहिलला काय माहिती होती का, हे आता पोलीस जे आहेत ते तपासात समोर येईल. निश्चित. धन्यवाद चैत्राली दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी. त्यामुळे आता येत्या काळात आणखी चौकशी होईल आणि त्यातून काय नेमकं हाती लागतंय, पोलिसांच्या काय काय पुरावे मिळत आहेत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. धन्यवाद. पुढच्या बातमीकडे आणि आता आपण पाहणार आहोत पुण्यामधल्या महत्त्वाच्या बातम्या आपलं पुणेमधून. मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून 5 जुलै रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 9 तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आलेत. काही गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे शहरामध्ये 1 दिवस आड पाणी पुरवठ्याचा निर्णय लागू झाल्यानंतर पाणी समस्यांच्या तक्रारीमध्ये मोठी वाढ झाली आहे. कमी दाबानं पाणी येणं, वेळेमध्ये पाणी पुरवठा न होणं, काही भागामध्ये पाणी न पोहोचणं आणि टँकरची वाढती गरज यामुळे या ज्या तक्रारी आलेल्या आहेत त्या 1,500च्या पुढे गेल्या आहेत. आणि आता पाहणार आहोत नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या. नाशिकच्या येवला शहरासह तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. नगरसूल, अंदरसूल, पाटोदा परिसरामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण सध्या निर्माण झालंय. नाशिक पोलिसांकडून अंमली पदार्थांची नशा, आयुष्याची दुर्दशा या संदेशासह सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्तानं नाशिक शहर पोलीस आयुक्तालयानं हा उपक्रम राबवला. नाशिक सायकलिस्ट असोसिएशनच्या सहकार्यानं जनजागृती रॅली काढण्यात आली. आणि आता पाहणार आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे हवेमध्ये गारवा निर्माण झालाय. दरम्यान आगामी काळात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पावसामुळे ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवन प्रक्रिया मंदावली आहे. रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासोबत मंत्री योगेश कदम सुद्धा आपल्याला दिसत आहेत. ही थेट दृश्य आपण रायगडावरची पाहतोय. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा हा आयोजित करण्यात आलेला आहे आणि सध्या या रायगडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आगमन झालंय. तर या सोहळ्याच्या निमित्तानं तिथे विविध कार्यक्रमांचं, सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात आलेलं आहे. हे दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रायगडावर दाखल झाले त्यावेळेची ही दृश्य आहेत. त्यांच्यासोबत मंत्री योगेश कदम सुद्धा आपल्याला दिसत आहेत.
विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर नितेश राणे आणि भरत गोगावले सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते. आणि यासह आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. आज काय विशेषचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDHनं जेवण दरवेळी मजेदार. MDH दम आलू, डाळ तडका आणि मशरूम मसाला. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. MDH सदैव तुम्हाला नवे स्वाद देण्यासाठी कटिबद्ध आहे.